आपल्या देशात काही लोकांना सगळ्यात स्वस्त काय मिळतं माहिती आहे? तर मृत्यू. पुण्याच्या फुगेवाडी आणि हडसरमध्ये जे घडलं ते ऐकून अंगावरती काटा येतो. लोकांनी काही रुपयांची हातभट्टीची दारू प्यायली आणि काही तासामध्ये अनेक जण रुग्णालयात पोहोचले. कुणाला चक्कर, कुणाच्या तोंडातून फेस, कुणाचे डोळे फिरले आणि काही जणांनी तर जीवच गमावला. पण खरी कमाल पुढे आहे. गावात लोक मरत होते, पण अनेकांना अजूनही हे समजत नव्हतं की आपण दारू पितोय की केमिस्ट्री लॅबचा प्रयोग करतोय. दारूमध्ये नशा वाढवण्यासाठी काय काय मिसळलं जातं याची यादी ऐकली तर विज्ञानाचे शिक्षकही बेशुद्ध होऊन पडतील. आणि मग प्रश्न पडतो, हे अड्डे नवीन होते का? तर नाही. सगळ्यांना माहिती असलेले अड्डे वर्षानुवर्ष सुरू होते. लोक येत होते, दारू विकली जात होती, पिली जात होती, पण कारवाई मात्र अनेकदा घटना घडल्यानंतरच का होते. जेव्हा सर्व काही सुरळीत चालू असतं तेव्हा कोणालाच काही दिसत नाही, पण मृत्यू झाल्यावर अचानक सगळ्यांना पत्ता सापडतो. आता पोलीस तपास करत आहेत, आरोपी अटकेत आहेत, फॉरेन्सिक रिपोर्ट येणार आहेत, पण जे लोक गेले ते परत येणार आहेत का? काही हजार रुपये वाचवण्यासाठी किंवा स्वस्त नशेसाठी लोक स्वतःचा जीव धोक्यात घालतात आणि काही लोक त्या नशेतून पैसे कमवतात. शेवटी नुकसान कोणाचं? एका आईचा मुलगा जातो, एका बायकोचा नवरा जातो, एका घराचा करता माणूस जातो आणि मागे उरतात फक्त फोटो, आठवणी आणि प्रश्न. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वस्त दारू कधीच स्वस्थ नसते. तिची किंमत अनेकदा थेट जीवानेच भरावी लागते. दारूने नशा येते म्हणतात, पण विषारी दारू थेट स्मशानात पोहोचवते. तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा.